आपल्या सविताज कॉर्नर या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता श्रावण महिना सुरू होत आहे. येत्या 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेक स्त्रिया वैभवलक्ष्मी व्रत दर शुक्रवारी श्रावण महिन्यापासून सुरू करतात. हे व्रत कसे सुरू करावे, कधीपासून सुरू करावे, तसेच वैभवलक्ष्मी व्रतासंबंधीचे नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे व्रत कसे करावे आणि कोणते नियम पाळावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय वैभवलक्ष्मी माता असे लिहा. सौभाग्यवती स्त्रियांनी हे नियम जरूर पाळावेत. येत्या 13 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या श्रावण महिन्यात पहिला शुक्रवार 14 ऑगस्ट रोजीच येत आहे. पहिल्या शुक्रवारपासून हे व्रत आपल्याला सुरू करता येते. सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत करताना कसे करावे याचे नियम मी आता सांगत आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते. घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका देखील हे व्रत नक्कीच करू शकते. स्त्रिऐवजी पुरुषाने देखील हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्यच मिळते. हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते. मनात नसेल किंवा कंटाळून हे व्रत अजिबात करू नये. म्हणजेच मनापासून केलेली, भक्तिभावाने केलेली व्रते फळास जातात. तसेच हे वैभवलक्ष्मीचे व्रत देखील आपण भक्तिभावाने करायचे आहे. व्रत करण्याकरता 11 किंवा 21 शुक्रवार नक्की करावेत आणि पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे. ठरवलेले शुक्रवार पुरे झाले की विधीप्रमाणे आणि शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक त्याचे उद्यापन करावे. हा विधी अगदी सोपा आहे, पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर हे व्रत केले नाही तर त्याचे किंचितही फळ मिळत नाही. एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा त्याचा संकल्प सोडून ते पुन्हा व्रत आपण करू शकतो. लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत. तसेच लक्ष्मीमातेला श्रीयंत्र अतिप्रिय आहे. त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे. व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मीमातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे आणि श्रीयंत्रालाही वंदन करावे, तरच त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. आपण इतकीही तसदी घेतली नाही तर लक्ष्मी देवी पण आपल्याकरता तसदी घेणार नाही किंवा तिची कृपा आपल्यावरती होणार नाही. व्रताच्या दिवसात सकाळपासूनच जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या जास्त वेळा करावा. एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारला व्रत करावे, पण व्रत स्वतःच्या घरीच करावे. एकूण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तितके शुक्रवार पूर्ण करावेत. घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी, पण तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. व्रत पुरे झाल्यानंतर 7 किंवा 11, 21, 52 किंवा 101 भगिनींना वैभवलक्ष्मी व्रताचे शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक नक्की भेट द्यावे. जितक्या अधिक पुस्तकांची भेट द्याल तितकी अधिक लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती होईल. त्याचबरोबर लक्ष्मी व्रताचा प्रचार देखील अधिक होईल. व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा. पण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तितके शुक्रवार नक्की पूर्ण करावेत. 11 किंवा 21 इतके शुक्रवारच्या व्रताचा आपण संकल्प करू शकतो. व्रताच्या शुक्रवारी व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी स्तवनाचा पाठ अवश्य करावा. व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा. संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार सोडावा. उपवास करायचा नसेल तर फलहार घ्यावा किंवा एक वेळ
जेवण करून शुक्रवार करावा. जर व्रतधारी अशक्त असेल तर 2 वेळ जेवण घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की व्रतधारकांनी लक्ष्मीव्रता व्रत पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने करावे. माझी मनोकामना माताजी पूर्ण करील असा दृढ संकल्प करावा. माता वैभवलक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. आता व्रताची पूजा कशी करावी हे मी सांगणार आहे. एका कलशात पाणी भरून त्यावर 1 वाटी ठेवावी. वाटी तांदूळ, गहू इत्यादींनी भरावी. माता लक्ष्मीच्या फोटोजवळ थोडे तांदूळ ठेवावेत आणि थोडे अर्पण करावेत. लक्ष्मीला जल अर्पण करावे. यानंतर फुले, हार, वस्त्र, कुंकू, अक्षदा इत्यादी नक्की अर्पण करावेत. या दिवशी लक्ष्मी मातेला लाल फुले नक्की अर्पण करावीत. यानंतर माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर शुक्रवारच्या दिवशी आपली पूजा झाल्यानंतर नक्की अर्पण करावी. तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी सुक्ताच्या पठणासह वैभवलक्ष्मी व्रत कथेचे पठण करावे. लक्ष्मी देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करून उपवास सोडावा. या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत. वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या वेळी श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी. लक्ष्मी व्रत केल्याने 7, 11 किंवा 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण भक्तिभावनेने पाळावे. शुक्रवारी उद्यापन पारंपरिक विधीनुसार केले पाहिजे. प्रसादासाठी खीर तयार केली पाहिजे. दर शुक्रवारी पूजा करतो तशीच शेवटच्या शुक्रवारी देखील पूजा करावी. पूजा झाल्यानंतर देवीसमोर नारळ फोडायचा आहे. नंतर कमीत कमी 7 अविवाहित मुलींना किंवा सौभाग्यवती महिलांना हळद कुंकू लावावे. वैभवलक्ष्मी कथेवरील पुस्तकाची 1 प्रत सर्वांना भेट म्हणून द्यावी. आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाला ओटी भरावी सुवासिनींची आणि प्रसाद द्यावा. नमस्तेस्तु महामये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रग्रहा गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते या मंत्राचा जप नक्की करावा. आणि वैभवलक्ष्मी व्रतामध्ये सांगितलेल्या सर्व जप तसेच कथेचा या दिवशी पठण नक्की करावे. वैभवलक्ष्मी माता आपल्या सर्वांचे मनोगत नक्की पूर्ण करो, इच्छित फल आपल्याला देवो हीच वैभवलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून हा आजचा व्हिडिओ मी संपवते आहे. धन्यवाद.